चलो चलो भैया। चलो. हे ओनर आहेत, प्रभात नाव आहे यांचं. प्रभात नाम आहे ना आपका? ओके ठीक आहे, आले तर यांना भेटा फक्त. चलो बाय नंबर बाय. दे देंगे आपका. ओके. हँडीक्राफ्ट चप्पल वगैरे. चप्पल आहे बघायची आहे का? आम्ही चला चप्पल बघू. जा पटकीने बघून ये. हे काय इथं इथंच आहे. पटकन चला. वेळ नाहीये, पटकीने जाऊन या जरा. दुसरा आहे तो रणभूमी रिसॉर्ट आहे बघा. रण चांदनी रिसॉर्ट, रणभूमी रिसॉर्ट पुढंच आहे. ह्याची लोकेशन गुगलवर चुकीची आहे रणभूमीची. आता जे राहिलो ते होडका झील होतं आणि रणभूमीची थोडी लोकेशन चुकीची आहे. ते थोडंसं गावागावातले रोड चेक करून यायला लागेल. कावडग. दुसरं रिसॉर्ट जवळच आहे, त्या होकळ्याला विचारू आता स्टे करून देतोय का पहिले, का 12 वाजता चेक इन येते. असलं तर बॅग बिग जरा आतमध्ये ठेवून मोकळं जाता येईल जरा आपल्याला, आहे ना. जेवणाचं आणि दुपारी बघू आता. कालोडंगर जे ते ते जवळपास 37 किलोमीटर आणि 1 तासाचा रोड आहे. हे सगळं गाव आहे बघा यांचं. आणि यांना इन्कम सोर्स हाच आहे, पण 6-6 हजार रुपये एका रिसॉर्टची आता सध्याची प्राईज आहे एका नाईटची. म्हणजे आम्ही 3 जण आहेत म्हणून कदाचित 6 घेतले असतील, पण 4 ते 4.5 हजार रुपये पर रिसॉर्ट पकडून चाला. 8 रिसॉर्ट म्हटलं तरी 48 हजार रुपये दिवसाचा इन्कम आहे. आणि इकडं दुसरा काय सोर्स नाही यांना जॉबचा वगैरे, काय बाकी हे नाही आहे. फक्त हे रन ऑफ कच आणि इथं स्टे एवढंच ऑप्शन आहे. त्याच्यावरतीच त्यांचं उदरनिर्वाह चालतोय. गावातला रोड आहे. चचा तात कशी न्यायची गाडी? नाही हेच आहे रणभूमी रिसॉर्ट, पण आत कसं जायचं? रण चांदनी तिकडे. आतमध्ये जा बरं, अपेक्षा डोर ओपन कर. ढकल डायरेक्ट. लॉक आहे तिथून. लॉक आहे. एक्झिट डोर आहे का काय काय कळा नाही यांचं मला. तिकडून असेल, पुढून बघू. चल. कार्यकर्ता आलेले आहेत. पहिले विचारतोय तुमचं बुकिंग आहे का, मगच दरवाजा उघडणार, नाही तर तुम्हाला जेल होईल. जेलचे दरवाजे उघडलेले आहेत. मध्ये आता गाडी घेऊन. हे आता आपलं सेकंड वाला रिसॉर्ट. हे पण जरा छान वाटतं थोडंसं, आहे ना. हे पण चांगलं आहे. ते जरा मोठं आहे त्याच्यापेक्षा, ते जरा बारीक होतं. त्यांचं घर वगैरे सगळं असंच आहे. इथं काय कल्चरल डान्स वगैरे होतोय का नाही बघावं लागेल. हे असं ट्रायपॉड पडला. कौन सा रूम है भैया? देखना पडेगा. बघा ना मग. हे एवढं मोठं आहे. हे जरा मोठं आहे त्याच्यापेक्षा, आहे ना. अशा रूम्स आहेत तिथं. हे पण छान आहेत समोर. ते काय मंदिर वगैरे काहीतरी असं. हे त्यांचं घर इथं दिसतंय समोर. बघू रूम कुठली मिळते. अवेलेबिलिटी नाही आहे. हे काय एवढं म्हणजे ठीक आहे, ॲव्हरेज आहे म्हणता येईल. एवढं काय खास नाही आहे आतून. बट आता ऑप्शन नव्हते, कारण रूम्स नव्हत्याच कुठेच. आम्ही खूप 10 ते 12 हॉटेल मी शोधले 1 महिना आधी. ते पण सॅटर्डे संडे आलाय त्यामुळे रूम नाही आहेत. आणि फुल मूनची नाईट आहे. तसंही आता काय आपण दिवसभर फिरणारच आहे, फक्त झोपायला संध्याकाळी असणार आहे तिथं. बाकी काही विषय नाही. झोपायचं सकाळी उठून निघायचं आहे आपलं. एक नाईट काढायची आहे, पण कॉस्टली खूप आहेत. खूप कॉस्टली आहेत. ऑप्शनच नाही आहे दुसरा काही. इथे बघा सगळ्यांनी तेच बिझनेस चालू केलेलं आहे. तर आपण जाऊ कालोडंगरला. आज दिवसात होऊन जाईल. रोड टू हेवन पण आहे आपला. कालोडंगर, रोड टू हेवन, ढोलाविया विलेज काहीतरी म्हणत होता तो. आणि मॅग्नेटिक हिल, हां ते पण एक करू. चला मग आज पेट्रोल पंप आधी मला बघावं लागेल, कारण पेट्रोल कमी आहे गाडीमध्ये. ते विचारायचं राहिलं. बघूया चला पुढे. पहिले पेट्रोल पंप शोधून पहिले पेट्रोल टाकी फुल करून घेऊ. दिवसभराचं आपलं काम होऊन जाईल आज. उन्हाचा थोडा चटका लागतोय. 22 टेम्परेचर आहे. बाकी आजूबाजूला काय नाही, फक्त येड्या बाबळी जिकडं बघल तिकडंपर्यंत नुसत्या बाबळी आहेत सगळ्या. आणि 58 मिनिटाचा रोड दाखवते. रिसेंटर करतो. 58 मिनिट आणि 47 सेकंड असं काहीतरी होतं. 47 किलोमीटर, सॉरी. जवळपास 50 किलोमीटर जाऊन 50 किलोमीटर येऊन, म्हणजे डिस्टन्स भरपूर आहे. काला डोंगर आणि मॅग्नेटिक हिल आता होऊन जाईल आपलं तिथं. पेट्रोल पण मला वाटतं तिथेच भरावं लागेल आसपासच. 20-30 किलोमीटरवरतीच पंप आहे पुढचा. त्यानंतर ढोलाविया विलेज का काय ते एक बघू. जेवण करू, म्हणजे दुपारचे 3-4-5 वाजतील काय ते. त्यानंतर आपण जाऊया रोड टू हेवनमध्ये. रोड टू हेवन बघू संध्याकाळी. आणि मग इव्हिनिंगला रण बघून रिटर्न बॅक टू रूम. असं आजचं प्लॅनिंग आहे.
याचा रोड आहे, आतला जो रोड आहे ना तिकडून जो जातो तो जो प्रॉपर त्या टेंट सिटीपर्यंत जातो तो एकदम प्रॉपर आहे. इकडच्या खराब आहेत आणि सगळं कोरडा एरिया आहे हा. जे राहतात ते जनावरं खातात जातात. बाबळी दिसतात, नुसत्या बाबळी आहेत सगळीकडे, बाबळी बाबळी प्रत्येक ठिकाणी बाबळी दिसतात. आणि ट्रक दिवस रात्र चालू असतात या रोडला. तरी एवढं एक हॉटेल दिसतंय रोडमध्ये. जेवणाचं पण कसं मिळणार आहे अपेक्षा काय माहिती. दुपारचं आता कुठं काय मिळतं, असं सगळं लांब लांबपर्यंत काही नाही. तर पेट्रोल पंप आहे मागे, एक नायराचा पण होता पण तिथं पेट्रोल नव्हतं. 2 तास लागेल म्हणला पेट्रोल यायला. आणि त्याच्या पुढचा हा आहे इंडियन ऑइलचा पंप भेटलेला. इथं आहे पेट्रोल अवेलेबल. इथं भरून घेऊ, टाकी फुल केली म्हणजे झंझट राहणार नाही, दिवसभर हिंडू शकतो. मग आता आपण तर पेट्रोल फिल करतात. आता डिझेलचा रेट किती आहे? डिझेल 91.19 आहे, पेट्रोल 95.91 आहे. फुल करून घ्या. मध्ये एक गाव लागलंय कुठलं तरी, सगळे असे गाव आहेत त्यांचे. आणि इकडून काला डोंगर काय म्हणतात, 18 किलोमीटर आहे अजून. 30 किलोमीटर 30 मिनिटाचा रोड आहे. छोटे छोटे गाव आहेत म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या सुविधा आहेत इथं. मेडिकल वगैरे सगळं आहे, भांड्याची दुकानं बिकाणं सगळं आहे. ब्लँकेट वगैरे काय घ्यायचं. कांदे बघा आलेले, लाल कांदा आलाय. मॅग्नेटिक झोनचा मॅप लावलाय, 4 मिनिटं दाखवतंय. बघू ट्रायल मारून आपण आता काय होतं. इथं समोर काळा डोंगर येतो तिकडे, ते वरती दिसतंय तसलं काहीतरी दिसतंय, काला डोंगर. पूर्ण सपाट एरिया आहे, नथिंग एल्स. तेवढ्याच पोर्शन मध्ये बहुतेक मॅग्नेटिक झोन, तेवढ्याच एरियामध्ये ते होतं. जमिनीत काय असेल किंवा काय असेल त्याच्यामुळं कदाचित होत असेल मॅग्नेट सारखं. इथं लिहिलंय बघा, चुंबकीय क्षेत्र, मरणाची गर्दी आहे. काय होते काय माहिती. उतारते इथं म्हणल्यावरती तर काय होणारच की तसं. हा उतारे म्हणल्यावरती स्लोप आहे खाली. उलटी चेक करायला पाहिजे लिहून, होतीये का गाडी. कसं होणार पण हे उलट जर पकडलं. उलटवाला थांबलेला आहे कार्याकरता. बघूया काय पुढे गेल्यावर समजेल. हे बघा आता आपण न्यूट्रल केली आहे. बरीच गर्दी येतं रोडमध्ये आणि न्यूट्रल आहे गाडी पूर्ण माझी. आणि मी ॲक्सिलेटर पण देत नाहीये, गाडी ओढली जाते मागे. हे बघा, गाडी बंद करतो 1 मिनिट. Please engage park brake and take key out. तशी नाही होणार मला वाटतं, कारण की याला ऑटोमॅटिक ब्रेक लागतो. पुढं घेतो थोडीशी, साईडला घेऊन बघूया काय करता येतं का. न्यूट्रल करतो आता. हा उतार आहे बरं का, पूर्ण मागं स्लोप आहे. हा स्लोप आहे पूर्ण. तिकडे चढ आहे उलटा, तरी पण बघा गाडी हळूहळू जाते. इथून नाही जाते. मातीवरती घेतली मी. पुढं घेऊ थोडीशी रोडवरती आणि मग ट्राय करू. हा तिथून ते माणसं बॉल ट्राय करतात बघ समोर. इथं ते कसे येणार आहे रिटर्न. ते नाही, दगड जर असेल ते काय म्हणतात चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, मॅग्नेटिक हिल आहे तो तरच मागपर्यंतच फील होतं. तर इथं नाही होते. आता इथून नाही जाते. कसं काय बरं, मागे जात होती गाडी. इथं ट्राय करून बघू. मला वाटतं पूर्ण रोडवरतीच नाहीये ना आता. हे रोडवरती आहे इथे. तर न्यूट्रल करतो, गाडी न्यूट्रल मध्ये टाकली. आता बघू ट्राय मारून होतंय का. हे न्यूट्रल आहे आता, ठीक आहे. बघू जाते का मागे. हे बघ जाते, हे बघ जाते मागे. रोडवरती आहे ना तर ती जाते बरोबर. चढ आहे मागं, पूर्ण चढ आहे. गाडी न्यूट्रल आहे. मॅग्नेटिक झोनच्या इथं आहे आपण. रन ऑफ कच्छ जे आहे ते आणि कालो डोंगर म्हणून एक जागा आहे तिथे आहे. आता गाडी आपण याच्यावरती आहे, न्यूट्रलवरती करूया. ठीक आहे. आता फर्स्ट गिअरवर गाडी होती ती न्यूट्रल केली. हे बघा आता न्यूट्रल आलेलं आहे
आणि ट्राय करू की जेवढा झोन आहे ना तेवढा आपण गाडी यानेच नेता येते का बघू पुढे. गाडी बंद नाही करता येणार कारण ऑटोमॅटिक असल्यामुळे तिला लॉक होते जर बंद केली तुम्ही तर. तर गाडी चालूच आहे पण न्यूट्रलमध्ये. आता बघा आपण स्टार्ट करतोय. ओढली जाते पुढे बघा पूर्ण चढ आहे इथे बघा पूर्ण. हा पूर्ण चढ आहे. स्लोप दिसत असेल तुम्हाला. गाडी आपली निघालेली आहे. पाय माझा ॲक्सिलेटरवरनं काढलेला आहे मी, बिलकुल नाही. गाडी न्यूट्रल आहे दिसतोय बघा इथे. आणि आता चालली ओढली जाते बघा पुढे. आणि एवढ्याच पोर्शनमध्ये होतं इथल्या. एकदा मगाशी खूप गर्दी होती इथे. मी येताना पण एक व्हिडिओ काढला होता पण तेव्हा खूप गर्दी होती. पण एवढा लांब स्ट्रेच नाही झाला. 15पर्यंतचा स्पीड आलेला आहे. गाडी ऑटोमॅटिक ओढली जाते. पूर्ण चढ होता हा. आता इथून थोडासा स्लोप चालू झाला. जैन बांधव आपले आहेत. एकदम पुढे ओढल्या जाते बघा. 19-20 पर्यंतचा स्पीड आलाय. बापरे. 22 आणि पूर्ण ओढल्या गेलेली आहे बघ गाडी. 25. आता पुढे तर उतारच आहे तिथून तर स्पीड येईलच. 28. आता इथे स्लोप चालू झाला एकदम बघा. ही पॉवर आहे. आता गाडी हो मी लावलेलं आहे. गाडी न्यूट्रल आहे बघा अजून पूर्ण. आता आपली परत इथून पण मागे जाते. आणि आता मी ते दुसऱ्या कॅमेऱ्यातनं पण शूट करतोय. आता अपेक्षाला सांगितलं तिकडून जाऊन जे आहे ते. आता अपेक्षा समोर आहे इकडे आणि ती त्यातून शूट करते. गाडी पूर्ण न्यूट्रलमध्ये. नाही तर लोकांना वाटायचं की हा ॲक्सिलेटर दिल्यामुळे. हे बघा न्यूट्रल येते. आणि इथून पण थोडी जरी सोडली तरी हे बघा 2चा स्पीड जाते मागे. हे का न्यूट्रलमध्ये गाडी. पाय बघा माझा ॲक्सिलेटरवर नाही आहे. आणि गाडी बघा किती फास्ट मागे जाते. एकदम जोरात ओढली जाते. 5-6. हे बघ मागे गाडी आली. ब्रेक मारतो. बापरे कसं आहे मॅग्नेटिक हिल. चला मॅडम या गाडीमध्ये बसायला. हाँ स्लोप है. तो मोटर इधर जाना चाहिए. हाँ ऑटोमेटिक ऊपर जाएगा. देख लो स्लोप है इधर. अरे हाँ सच में. जो चढ़ाई है तो स्लोप देखो अपने आप जा रहा है. देखो 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 क्या है वो. जो ये चढ़ाई- स्लोप है जो ऐसा है? स्लोप ऊपर चढ़ाई है सर. देखो इधर इधर देखो इधर देखो. हाँ ये देखो पूरा यहाँ पे हाँ, नीचे पूरा स्लोप है. मोटर जा रहा है. देखो आपका मोटर अभी भी जा रहा है. देखो अभी जा रहा है. देखो कट करो. हाँ चुंबक खत्म हो जाएगा तो रुक जाएगा. गाड़ी आ रही है गाड़ी आ पीछे. रही है, मोटर जा रहा है. जो जा रहा है उधर उधर उधर. आप देखो मैं पानी नाख रहा हूँ. पानी इस तरफ ऊपर चढ़ाई तो ऑटोमेटिक पानी इधर आना चाहिए. तो पानी ऊपर आता है भैया. देखो अच्छा पानी भी उधर ही जाएगा. पानी भी उधर ही जा रहा है. गाड़ी आ रही है. जाला 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 जाला. और क्या है. और गाड़ी गाड़ी जाएगा. गाड़ी आपकी ऑटोमेटिक पीछे आ रही है. पार्किंगला गाड्या तर इथंच दिसतात आहेत. वरतून येतात आहेत काय गाड्या. बघायचं का पुढे जाऊन अजून. एवढं हा आहे काय. हा काळा डोंगर आहे. आता इथे गाडी लावू कुठेतरी मस्त निवांत मध्ये. त्याला नाव तसं दिलेलं आहे काळा डोंगर. इथे आहे जागा थोडीशी. पुढे चालू जायचंय का? म्हणजे जेवढ्या वर जाता येईल तेवढी नेऊ का. म्हणजे टर्न मारता येणार. त्या अर्टिगाच्या मागे लावायचं बघतो. बरेच लोक चालत येतात वरतून. वरती जास्त हे कंजस्टेड आहे. अर्टिगाच्या इथं लावून टाकतो जरा साईडला. इथं साईडला इथं लावू आणि इथून जाऊ चालत. इथंच आहे पुढंच तर जायचं. मम्मी तू कुठनं उतरते. काटेत पलीकडे बरं का. जमल का. उतरू देत नाही. बरं तू थांबू तर मग मी दाबून लावतो गाडी. तर इथे वरती गाडी लावलेली. आम्ही खाली गाडी लावलेली आणि वरती चाललेलो आता चालत. काळा डोंगर बघूया. आता आपण आहे काला डोंगरच्या ह्याच्यावर. ते कालो डोंगर म्हणतात त्याला गुजरातीमध्ये. रन ऑफ कच्छमध्ये वरती आलेलो आहे. मागे गाडी जसं भेटलं तुम्ही पार्क केलेली. इथं समोर मंदिर दिसतंय. तिथे जाऊया आता. समोर मंदिर दिसतंय. तो फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. तर पण उंट वगैरे आहेत. बरीच गर्दी आहे संडे असल्यामुळं. कालो डोंगर देवीचं मंदिर दिसतं आणि इकडून काहीतरी व्ह्यू दिसतोय. बहुतेक रन ऑफ कच्छ दिसत असेल इथून.
त्यामुळे एवढी गर्दी आहे. बघूया. इथून हा व्ह्यू आहे. दुर्बिणी रेंटवर देऊन कमवतात पैसे. काय दिसत नाहीये. पाकिस्तान बॉर्डर वगैरे दिसत असेल इथून. ते रेंटवर देतात. इकडे दुर्बीन घेऊन म्हणतात गाईड करतो. आता काय पाकिस्तान बॉर्डर आहे वाटतं इकडे समोर. का म्हटलं काय नको, मला कॅमेऱ्यामध्ये झूम करून दाखवतोय बघा. इकडे ना तुम्हाला ट्राय करतो दाखवायला मी. इकडं सगळा हा एरिया आहे ना, हा पूर्ण पाकिस्तान बॉर्डर आहे. ब्रिज वगैरे काहीतरी आहे तिकडं. हा पूर्ण इथून पाकिस्तान चालू होतोय. BSFचा कॅम्प पण इकडेच या साईडलाच आहे. इकडे ह्या डोंगराच्या पलीकडे पूर्ण पाकिस्तान चालू होतं असं त्यांचं म्हणणं आहे. यासाठी लोकांची गडबड आहे. आणि आपलं हे इकडं इंडिया पूर्ण या डोंगराच्या इकडे. इकडे पूर्ण पाकिस्तान आहे असं आहे. मित्रांनो, कालो डोंगरवरती हे दत्तात्रयाचं मंदिर आहे. वरती दत्त महाराज आपले यांचं मंदिर आहे, गुरु दत्तात्रय मंदिर. आणि ते बघा समोर छान प्रसन्न मूर्ती, एकदम छान वाटते. आणि बघून एकदम आतमध्ये बघा की एकदम गार वाटतं. हा पूर्ण काळो डोंगर म्हणतात त्याला, काळा डोंगर. गुजरातमध्ये रन ऑफ कच्छमध्ये आहे. मूर्ती बघा तुम्ही, दर्शन घ्या समोरून. सुंदर प्रसन्न मूर्ती एकदम. दत्त दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. इथं मस्त आता यांच्याकडनं भेळ घेतोय. भेळ बनवतात भारीवाली, 50 रुपयाला भेळ आहे. सुक्की भेळ हे सगळं येतं. इकडचे ड्राय सगळं फेमस असतं. आता हे झालं की आपण खाली जाऊया रोड टू हेवन आणि काय म्हणतात त्याला, ढोलाविया विलेज. तिकडे जाऊन बघून तिकडे जेवणाचं बघू काय आहे ते ऑप्शन. ऊन आहे पण गारवा पण वाटतो इकडे. जास्त म्हणजे असं काय त्रास होईल असं काही नाहीये. मस्त थंडीचा सीझन असल्यामुळं एवढं काय फिरायला प्रॉब्लेम येत नाहीये इकडे या एरियामध्ये. छोटा पोरगा क्या है ये? बेर है? दिखाओ. क्या नाम है तुम्हारा? आरुद. स्कूल नहीं गए हो? नहीं है, नहीं जा रहे हो? क्यों? नहीं आज छुट्टी है. ये कितने का है? 10 का है. ठीक है, ये मैं ले लेता हूँ. और ये तुम चॉकलेट खा लेना, 50 है. कितना है? चॉकलेट उसको भी देना, ठीक है? कुछ खा लेना. चलो बाय. बाय करो, बाय करो. बघितलं का त्या दादाला? आपल्याकडे गाडी आहे, सगळे कपडे छान आहेत, आहे का नाही? त्यांच्याकडे बघ चप्पल पण नाही आहेत पायामध्ये घालायला, आहे का? उन्हातानाचा तो फिरतोय आणि ते विकतोय. किती त्याला त्रास आहे. त्याची सुट्टी आहे स्कूलला जातो तो, पण बघतो कसं काम करतोय. जे काय आपल्याला मिळालंय त्याच्यासाठी बाप्पाला थँक्यू म्हणायचं की बाप्पाने आपल्याला एवढं छान लाईफ दिलंय. ओके. पण जैन मंदिर वगैरे बघतो बरेचसे. ज्याला जो स्टोन वापरला जातो तो सगळा स्टोन इथंच मिळतो. म्हणजे हे डोंगर येत नाही, तो एकच डोंगर आहे, काला डोंगर. त्याच्या बाजूला सगळे हे दगड असेच पडलेले आहेत, म्हणजे जमीन खोदून हे बघा इथं वरती चाललंय ट्रकमध्ये. तुम्हाला माहिती असेल तर सांगा तुम्ही. त्याला स्टोन म्हणतात त्याला. सगळं हा गुजरातमध्ये रन ऑफ कच्छच्या इथे आहे आपण आता. तिथे सगळं हेच मिळतंय. समोरून पण ट्रकमध्ये काहीतरी आलंय. आता पुढे रोड टू हेवन येईल, पण हा रोड आहे ना एवढा छोटा आहे ना, एका वेळेला एकच गाडी बसते. एक ती याला आपल्याला खाली उतरायला लागतं ना, तर त्यांना खाली उतरायला लागतं. साईडला बघा सगळं असलंय. संध्याकाळी तर कामच नाही. आणि एक पंक्चरचं दुकान नाही, काय नाही, काहीच नाही जवळपास. सगळा ओसाड रोड आहे. गावं आहेत, छोटी छोटी घरं आहेत. बघा आता ही गाडी आहे, आपण असं खाली घेतली आता थोडीशी. मागं तुराडा सगळं अशी चालवायला लागते, ऑप्शन नाही. आता पुढे आल्यावरती रोड टू हेवनच्या इथं थोडं ट्रॅफिक दाखवतंय. लोकांनी गर्दी केली असेल तिथं कदाचित. तो रोड आल्यावर दाखवतो मी मस्त. रोड टू हेवन इकडे पुढे आहे. आणि हे हॉटेलमध्ये जेवायला थांबलं आता मी, वाकेश्वरी रेस्टॉरंट. छान गार हवा आहे तिकडे, गरम नाही होतं बिलकुल पण. प्लेन एक्सॉन आहे. चला जेवण झालं. आता रोड थ्रू हेवनकडे जाऊ. रोड टू हेवनच समजतो होतो मी, पण ते आहे रोड थ्रू हेवन. मस्त जेवण होतं, बुफे डिनर होतं, व्हेज आणि ते सगळं हे करून. चला
गाडी गरम झाली असेल आता. हट्टी असते. फायनली रोड थ्रू हेवन कडे आपण आलेलो आहे. आणि इकडे बघा आता मस्त जसं रामेश्वरमला दिसतं का नाही प्रोग्राम, तसंच आहे हा इकडे सेम. हां सेम रामेश्वरमला पण आपण असं गेलो होतो, पण तो छोटा रोड आहे. रामेश्वरमचा थोडा मोठा आहे. इकडे दोन्ही साईडला बघा पाणी आहे, समुद्र आहे. बाहेरून पण एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. टेंडला आले का इथं गुजरातच्या? व्ह्यू पॉइंट पण आहे इथे, थांबून जर बघायचं असेल तुम्हाला व्ह्यू पॉइंट पण आहे. लोक फोटो काढतात आहेत, असं ऑप्शन आहे. गार हवा येते आणि मस्त एकदम सेम कन्याकुमारी आणि रामेश्वरम जसं आहे त्याच्या इथं. हातात जर पडला ना. कसं वाटलं रोड तुम्हाला? लय आगाऊपणा करतो इकडे, येडे वाकडे. एक वेळ झाले का फोटो काढून तुझ्या रे स्टाईल मारून? देत नाही फोटो, अशी काहीतरी येडे वाकडे टोन करतो. आज मला चान्स भेटलाय. आणि आज इथं आम्ही रोड टू हेवनच्या इथे आता मस्त फोटो वगैरे झालेले आहेत काढून. थोडं गाडीवरती पण रिअरला पाणी मारलं खालचंच घेऊन. इकडे छोटे छोटे मासे पण आहेत त्याच्यामध्ये, आतमध्ये गप्पी मासे. चालायचं किंवा शास्त्री रोड टू हेवन वरून पुढे. भारी आलं. काढू देत नाही. 31 किलोमीटरचा टोटल पॅच आहे, मस्त लांब आहे. फक्त रोड छोटा आहे मधला, यायला जायला दोन्ही गाड्यांना जरा थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि इकडे बघा आता रण आलेलं आहे, सफेद रण दिसतंय आता इथे पुढे. पुढे सफेद रण आहे. जिथे ब्रिज आहे तिथंच आहे फक्त. आणि गार हवा येते एकदम. बोलेला तो बॅग मध्ये काय येते? फ्लेमिंगो आहे. हो ऑरेंज थोडेसे रेडिश असतात. युनेस्को हेरिटेज साईट आहे ढोलावीरा. आणि हे दाखवतो तिथे गेल्यावर तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन देतो मी. मस्त जागा आहे, चला बघून घेऊ. ते एक होऊन जाईल 15-20 मिनिटामध्ये आपलं, अर्धा तास मॅक्झिमम. रोड टू हेवन आता इकडे राहिलं मागे या साईडला. हेरिटेज रिसॉर्ट ढोलावीरा. मोठे मोठे हॉटेल टाकले, ते सगळे भुंगे आहेत. हे पण छान बांधलंय बघ, हे स्वच्छ क्लीन आणि मस्त एकदम. AC वगैरे लावलेले आहेत त्याला, छान आहे पण रिसॉर्ट्स. हे आहे ढोलावीरा, मेट्रोपॉलिस ऑफ हडप्पन सिव्हिलायझेशन. मेट्रोपॉलिस ऑफ हडप्पा सिव्हिलायझेशन मध्ये आपण आता बघणार आहे कसे आहे ते. चला गाड्या थोडे चाललेल्या आहेत, बघू आता. गावागावातनं रोड 1.5 किलोमीटर, अजून 4 मिनिटाचा रोड आहे. तिथे पोहोचूनच दाखवतो मी तुम्हाला. हा मग त्यांचा काय संबंध, ते गव्हर्नमेंटचा आहे. वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ते. इथं रिसॉर्ट आहे पहिले. आता याच्या आतून जावं लागेल मला वाटतं. साईडनी रोड असू शकतो. इथून रोड दिसतोय, हां त्याच्या साईडून रोड आहे. रिसॉर्ट असेल रोड हाईड केलेला आहे त्याचं, कळून येत नाही. इथे एक ऑलरेडी अर्बानी आलेली आहे. नाही इकडे कुठे पण काहीच दिसतच नाही. इकडून आते लोक तर गेलेले दिसतात. कच्चा रोड आहे पूर्ण. भैया वो इधर ही है क्या जगह? नहीं मेन रोड से सीधा है ना, वही है. काय माहिती. आता आपण फ्रंटला आलेलो आहे. इथे त्याची हिस्ट्री आहे. इथं काय लिहिलेलं आहे त्यांनी, रूल्स रेग्युलेशन. आणि ढोलावीरा हडप्पन शहर, हडप्पा नगर इथे. आणि इकडून एंट्रन्स आहे त्याचा. टूर गाईड करायचा विचार करत होतो, कारण काही 500 रुपये सांगतात बेसिक स्पॉट जे आहेत ते सांगायसाठी. आणि पूर्ण जर फिरवायचं असेल तर 800 रुपये. पण प्रॉब्लेम हा आहे की रेकॉर्ड करता येणार नाही, ते रेकॉर्ड करून देणार नाहीत. मग बघूया रीड करून. तिथं प्रत्येक ठिकाणी माहिती तर लिहिलेली आहे तशी, जेवढं मी होते तुम्हाला सांगतो असं चेक करून. हडप्पन संस्कृती लांब आहे तिकडे बघा स्पॉट, असं पूर्ण फिरून जायचं. इकडे जाऊन बघूया.
शेल ऑब्जेक्ट हे मिळाले होते त्याच्यामध्ये. झूम करून किंवा पॉज करून बघा तुम्ही लोक. एक ठिकाणी असे फोटो लावलेले आहेत. एकदम ऑर्गनाइज सिव्हिलायझेशन हे होतं. वॉटर स्ट्रक्चर्स हे त्यांचे सापडलेले आहेत त्यावेळेचे. हिस्ट्रीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना लक्षात येईल किंवा आवडेल हे. असं वॉटर स्ट्रक्चर्स त्यांनी पहिले जेव्हा तेवढ्या टाईममध्ये पाणी सगळं कसं स्टोअर करायचं हे करायचं. ड्रेनेज सिस्टम, सेवर सिस्टम्स काय म्हणतात त्याला, ड्रेनेज सिस्टम पूर्ण हे केला होता. बघा ते इथे लिहिलेलं आहे, हे पॉज करून बघा हिंदीमध्ये. ॲक्च्युअल साईट ती दिसते समोरची इकडची. हा पूर्व जलाशय, ईस्टर्न रिझर्वायर, याच्यात पाणी स्टोअर करायचे. किंवा इकडे आणि इकडे समोर तो भरपूर मोठा आहे. त्याच्यामध्ये सेव्ह करत होते वॉटर्स इथे. हे सगळं वरती शोधून काढलेलं आहे त्यांनी. वरती पूर्ण जमा झालेलं आहे. डोंगरात वगैरे गेलं असेल आतमध्ये कालांतर नसून खाली पण जमिनीमध्ये हे सगळं खोदून त्यांनी. A.K. जोशी म्हणून कोणतरी शास्त्रज्ञ होते, त्यांनी 1967-68 साली हे सगळं शोधून काढलं. आणि आता ही वर्ल्ड हेरिटेज साईट झालेली. नो एंट्री, माऊ वरती चढणं अलाउड नाही आहे. नो एंट्री लिहिलेली आहे याच्यावरती. वरती जायला अलाउड नाही आहे. तिकडून जाऊया चला. ही ड्रेनेज लाईन आहे खाली. त्यांनी असं केलं होतं की पावसाचं पाणी वरतून जरी आलं ना तर आता खाली पाणी वाहतं, तर ते इथून डायरेक्ट खाली जाणार नाही याच्यामध्ये रिझर्वायरमध्ये. इथं ड्रेनेज सिस्टम त्यांनी बनवलेलं आहे, यातून ते जात होतं पलीकडं तिकडे. म्हणजे असं जरा सिस्टमॅटिक त्यांनी काम केलं होतं, त्यासाठी हे सगळं फेमस आहे. हा साऊथ वॉटर रिझर्वायर, हे पाण्याचं आहे, साऊथचं रिझर्वायर आहे, साऊथ साईड. पुढं नको जाऊ, खड्डा असेल. इथे पाणी स्टोअर करत असतील. इथे पण आहे आणि इथे समोर पण. या इकडे अर्ध का खोदलेलं आहे माहिती आहे का. हे पूर्ण जर खोदलं ना तर पूर्ण स्ट्रक्चर डॅमेज होऊ शकतं त्याचं, त्यामुळे इथे अर्धच खोदलेलं आहे ना, तर पूर्ण आतमध्ये सगळं तसंच आहे. बरोबर. हा पण एक पाण्याचा स्टोरेज आहे त्यांचा. धान्यगर, ग्रेनरी, इसमें खान, याच्यात खाणं, ग्रेनरी इथं लिहिलेलं आहे. जेवण वगैरे इथं सगळं स्टोअर करत असतील. बाबा फूड इथं स्टोअर करत होते सगळं. तो हम वापस जा रहे हैं, हम तो वापस जा रहे हैं, हम नहीं आ रहे ऊपर. आता वरच्या साईडला आलेलो आपण. इम्पॉर्टंट जागा आहे ना त्या सगळ्या मी बरोबर कव्हर करून ठेवलेल्या आहेत. तिथे पण काहीतरी आहे. पाणी आहे आतमध्ये, विहीर आहे, पाणी आहे आणि त्याच्यामध्ये नालीचा सिस्टम बघा कसा केला होता त्यांनी. ड्रेनेज सिस्टम आहे का काय काय माहिती, पण असे आंघोळीचं असेल मेड बी. बाटअप, बाटअपचं असेल, आंघोळीसाठीच आहे. इसलिए इनको नहाने का बाथ टब कहते हैं. खाली बाथ टब नहीं, इनको कहते हैं शावर बाथ. पूरा ऊपर से पानी फ्लो होता है. ये अभी मिट्टी है, नहीं तो काफी गहरा भी था. रिनोव्हेशनचं काहीतरी काम चाललेलं आहे. म्हणजे थोडं जरा हे व्यवस्थित करतात आता. लोक येत असतील टुरिस्ट वगैरे, हे व्यवस्थित करतात आहेत. थोडं काम चाललेलं आहे अजून. इथे मी रिकमेंड करेल, येणार असेल तर गाईड हायर करा, म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आम्ही जस्ट आता असंच बाकी सांगतात जे ऐकून थोडं थोडं आम्ही समजतंय, पण गाईड रिकमेंडेड आहे मला वाटतं, कारण आता तो खूप लांब राहिला, आम्हाला जायला पण येणार नाही आता तिकडे,
घेऊन यावं म्हणून. ज्यांना हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे ना त्यांना खूप आवडेल ही जागा. बाकी तर असं म्हणजे आम्ही थोडं चालून चालून दमलोय आता, कारण की ऊन पण आहे भरपूर आणि सगळे सिव्हिलायझेशन आहे टोटल बघू शकता. आले तर इथं मी रिकमेंड करेल गाईडच हायर करा तुम्ही, तर बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला कळेल. हे स्ट्रक्चर आहे पूर्ण असं होतं ते त्यावेळेला रिक्रिएट केलेलं त्यांनी. पाणी वगैरे कसं स्टोअर करायचे इथे वगैरे हे सगळं. इकडे पाणीच होते, इथे राहत होते. स्विमिंग पूल वगैरे त्यांचा काय होतं ते जे आता आपण सगळं बघून आलो आहे. चल मग इकडे टोटल असं हे लिहिलेलं आहे सगळं पूर्ण डिटेल्स आहेत. असं आहे ओव्हरऑल. आता आम्ही चाललोय रिटर्न गाडीकडे. चालायचं क्यों? काय प्लॅन आहे आता? स्टॅच्यू बिच्यू काय नाही, सनसेट बघायचा प्लॅन आहे. पहिले आता कुठेतरी चहा पिऊ मस्त आणि मग डिसाईड करू आता पुढे कुठे जायचं, कारण किती 5:30 वाजत आलेले आहेत. अर्ध्या तासात मध्ये चहा वगैरे पिऊन 6 वाजता तिकडे जाऊ तर सनसेट दिसेल आपल्याला मस्त. 6:30चा सनसेट. चला एक वेगळा स्पॉट शोधून काढलेला आहे मी, नंतर गुगलवरती दाखवेल, कदाचित नाही दाखवेल कारण की खूप कमी लोक असतील तिथे आणि प्रॉपर एकदम सनसेट बघता येईल. हा रोड थोडा खराब आहे जायचा, पण सनसेट एकदम भारी दिसेल बघा इकडून. ऑलमोस्ट असा होत आलाय, पुढचं काही दिसत नसेल कदाचित. तिथे पोचतो, मस्त दाखवतो तुम्हाला. चहा पिलेला आता आम्ही आणि हा स्पॉट दिसला होता मला गुगलवर पहिलंच, म्हटलं चला जाऊया. तर इथे ना हे काम चाललेलं आहे, आम्ही त्या रोडने आत आलोय समोरच्या आणि इकडे बघा कोणच नाही, हे पूर्ण व्हाईट रन आहे आणि इकडे सनसेट होतोय मस्त. हा बघा भारी सनसेट एकदम. हा स्पॉट बघा इतका सुंदर इथं दिसतोय ना सनसेट. कोणीच नाही आहे इथं, फक्त आम्हीच आहे बघा. पूर्ण हे जागा आहे ही मोकळी आहे. तिथे आपली समोर नेक्सॉन पार्क केलेली आहे आणि आम्ही चालत आलो इथपर्यंत. बघा अख्ख्या जागेवरती कोणीच नाही. तिकडे रोड टू हेवन आहे बघा समोर. हा जो दिसतोय ना हा रोड टू हेवन आहे, रोड थ्रू हेवन. गाड्या चाललेल्या दिसतील आणि इकडे कोणच नाही आणि सनसेट बघा. असं वाटतं ना इथला जबरदस्त सनसेट आहे, असं वाटतं की समोर होतोय तो माझ्या एकदम. म्हणजे बाकी ठिकाणी पण सनसेट भेटलेत, पण हा असा ना एकदम पाण्याच्या एकदम जवळ वाटतं असं समोर बघून. एकदम मस्त. वन ऑफ द बेस्ट सनसेट म्हणता येईल हा, कारण इथेच काय या म्हणतात बघायला भुजला किंवा काय म्हणतात रन ऑफ कच्छला. त्याचं कारण सांगतो बघा, एकदम समोरून दिसतोय. म्हणजे बीचेसवरती पण बघितलेत मी सनसेट, पण असं कधी एकदम पाण्याच्या जवळ असं वाटत नाही की समुद्राच्या जवळ येऊन तो जातोय. म्हणून इथे असं वाटतं की एकदम जवळून सनसेट होतोय. तर रिफ्लेक्शन पण बघा पाण्यात पडलेलं, कॅमेऱ्यात दिसेल की नाही माहीत नाही मला, पण एकदम रिफ्लेक्शन बघा त्याचं एकदम पाण्यात पडलेलं आहे. छान हा पक्षी चाललाय मधून, तो सुंदर दिसतंय ना हे. म्हणजे कॅमेऱ्यात तेवढं कॅप्चर होईल की नाही मला माहीत नाही, ट्राय करतो मी जेवढं करता येईल तेवढं. बट खूप जबरदस्त अनुभव आहे हा. सनसेट झालेला आहे आता आणि इकडे बघा इथं कोणीच नाही आहे बीचवरती. आता जसं बघायला गेलं ना तर रात्रीचा जो आज फुल मून नाईट आहे ना त्याच्यासाठी पण हा स्पॉट बेस्ट आहे बघायसाठी. पण हा नको आहे आता, कारण की इथे रिस्की आहे खूप जास्त. बर्ड्स बघा कसे चाललेले आहेत त्या लाईनमध्ये. खूप जास्त रिस्की आहे कारण इथे कोणीच नाही आणि अंधाराच्यात आम्हाला बाहेर मेन रोडला टच व्हायचं आहे. आता हे बघा हे लोकांना मी पुढे पाठवलेलं, गाडी आपली तिथे. आता आपण जाऊया रोड टू हेवनच्या इथे, जाऊन जरा वेळ थांबूया आणि मग रनच्या इथे जाऊया परत. कारण की रनच्या इथूनच मग आपल्याला ना 7:30-8 वाजता काय म्हणतात जे स्टार बघतो ना आपण किंवा मून फुल मून नाईट, ती आज आपल्याला बघायची. काल तर मिस झाली कारण काल BSF वाले सोडत नाहीत रात्री लेट नंतर ना. मॅक्झिमम टाईम 7-8 वाजेपर्यंत जाऊ शकतो आणि 10ला एक्झिट करायचं असतं तिथून. त्यामुळे आज आम्ही जरा थोडं टाईम काढून प्रॉपरली निघालेलो आहे. तर रस्त्यात काटे वगैरे भरपूर पडलेले आहेत. चला मग इथे पहिलं थोडं रन ऑफ काय म्हणतात त्याच्यामध्ये रोड टू हेवनच्या इथे जाऊया आणि मग तिथून पुढे नंतर ना रन ऑफ कच्छ म्हणजे इथे व्हाईट रनच्या इथे जाऊया. मस्त रोड थ्रू हेवन. हे
पॅराग्लायडिंग चाललंय वरती, आमचं प्लॅन चाललंय उद्या करायचा हे असं. बघू आता कसं जमतंय ते. आणि हा रोड बघा कसला भारी वाटतो, एक नंबर. मस्त पाणी, आता सनसेट झालाय, छान वाटतंय आणि एकदम आता समोर जायला. जसं जसं जवळ आलोय तसं तसं ऑरेंज ऑरेंज दिसतंय बघा खाली. इतकं भारी वाटतंय ना ते बर्ड्स वगैरे. मला फोकस नाही करता येते कारण मी गाडी चालवण्याकडे जास्त लक्ष आहे माझं. समोर बघा सीन काय दिसतो, एक नंबर. जसं जसं जवळ आलोय ना तसं तसं अजून भारी वाटतंय. बघ ऑरेंज ऑरेंज वाटायला लागलं इकडे मस्त. सूर्य देवतांनी आता इकडे हा इकडे तर काहीच दिसत नाहीये, पूर्ण धुकं झालंय. थंडी वाढत चालली इकडे. काल रात्री 5 पर्यंत टेम्परेचर गेलो होतं. काल सकाळी पहाटे 5ला 5 होतं टेम्परेचर लिटरली. आज सॉरी मी रिकमेंड करेल तुम्हाला, मी रिकमेंड करेल की सनसेटच्या टायमिंगला इथे विजिट करा नक्की. सनसेटच्या टायमिंगला नक्की विजिट करा कारण की ना हा टाइम बेस्ट टाइम आहे बघा इथे. म्हणजे आम्ही तर तिकडून बघितला सनसेट, पण ह्या वेळेला इथून येणं ना म्हणजे वर्थ आहे, वर्थ. सकाळी तर भारीच वाटतं, काय प्रॉब्लेम नाही, पण हा जो व्ह्यू आहे ना आताचा संध्याकाळचा तो इथे संध्याकाळीच भेटेल तुम्हाला. ट्राय करा, मॅनेज करा असं की बरोबर जसं आज आम्ही व्हिडिओ बघितला असेल जसं आम्ही केलं ना तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही बरोबर या टायमिंगपर्यंत, सनसेटच्या टायमिंगपर्यंत या रोडला येताल. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल आज काय काय केलं आपण ते. टेंट सिटीच्या इथं पोहोचलेलं आहे. लई छोटे छोटे रोड होते, आज मोकार गर्दी आहे संध्याकाळची. कोणतरी येणार दिसतंय बहुतेक, पोलीस बंदोबस्त आहे भरपूर. 2 मिनिटं जरा पुढे घेतो गाडी. भरपूर गर्दी आहे. घर स्वदेशी चाट क्राफ्ट बाजार वगैरे इथे बघा. पूर्ण इकडं मस्त ना संध्याकाळी रौनक आलेली आहे लाईटमुळे सगळी. गाड्या पण वाढलेल्या आहेत सकाळच्या कंपॅरिझनमध्ये. सकाळी काहीच नव्हतं, सगळं मोकळं होतं. आणि तर मग अशी मून आहे ना एकदम पिवळसर होता, आता पांढरा होत चाललाय हळूहळू. जसा टाइम वाढतोय ना तसा तसा तो होत चाललाय अजून. बघूया, पहिले पुढे पोहोचू. इथं BSFचे लोक चाललेत रिटर्न, पण आजचं बघू थोड्या वेळ आता जे होईल ते. रोड बघा असं वाटतं एअरपोर्ट वरती आहे कुठेतरी. बघा इकडे भारी मस्त पांढरा झालेला आहे. मला वाटलं होतं काल मिस केलं आपण, पण आज पण त्याचं ग्लो आता हळूहळू वाढत चाललाय. जसा जसा टाइम वाढतोय ना थंडी पण वाढत चालली. 16 टेम्परेचर आहे, तिथे जाऊस तर मला वाटतं 12-11 पर्यंत जाईल. चला आज नशीब आहे. ठीक आहे, तर लाईट पडल्यावरती बघ ना, निळ्या लाईट पडल्यावर पण कसं दिसतंय ते. कसं दिसतंय माग ते बघ, चांदणी आता तर किती जवळ आल्यासारखं वाटतं. इकडं बघ ते लाईट पडल्यावर कसं दिसतंय बाहेर रन ब्ल्यू ब्ल्यू. इकडं आलोय आपण पण काय विशेष असं काही दिसत नाहीये. ट्राय करतो मी दाखवायला, पण इथं पूर्ण अंधार आहे आणि किडे खूप आहेत. लाईट लावला ना तर एकदम किडे जमा होतात आहेत. मून आहे बघा वरती, ते पूर्ण रन आहे. खाली दिसत नसेल कदाचित तुम्हाला. जास्त पुढे गेलो तर चिखल राहील. व्हाईट रन म्हणजे असं काही राहिलेलंच नाही आता. इथं मूनचा लाईट पडलेला दिसेल बघा तुम्हाला. पूर्ण कॅमेऱ्यात येतोय का नाही, कितवर येतोय माहित नाही, बट हो पुढं ओलं. इथंच थांबा, इथे मून आहे. चला तुम्हाला जेवढं दाखवायला ट्राय केलं. स्टार्स वगैरे दिसतात आणि आपल्या नॉर्मल डोळ्यांनी लाईट पडलेलं दिसतोय, पण नॉट सो वाव एक्सपिरियन्स. फुल मून नाईट वगैरे म्हणतात लोक, पण एवढं काय विषय नाही त्याचा. इथे किडे भरपूर आहेत, सगळ्या गाडीमध्ये किडे झाले ते बघा. पुढे दिसत असतील का नाही माहीत नाही. 9 वाजलेत आता. हॉटेलवर जातो, तिथे थोडा कल्चरल प्रोग्राम वगैरे असतो. आता तो म्हणला होता हॉटेल ओनर की 9 वाजेपर्यंत पोचा म्हणून. तर आम्ही जातो आणि तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो काय असतं कल्चरल प्रोग्राम वगैरे त्यांचं. ते थोडं गाणं बजाना वगैरे असेल. चला 20-25 मिनटं लागतील अजून पोचायला.
हॉटेलवर आलेलो आहे आपण. हे बघा आता संध्याकाळी असं दिसतंय मस्त. तिकडे जेवणाचं ऑप्शन आहे त्यांचं आणि तिकडे ते भुंगे वगैरे आहेत. तिथं आपले नेक्सॉन पार्क आहे आणि ही आपली फॅमिली रूम आहे. आतून पण दाखवतो कशी येते. आणि बघा इथून मस्त आपला ऊन पण दिसतोय. ही आपली रूम आहे, फॅमिली रूम. 2 बेड आहे तिथं. वरती जरा असं हे कलरफुल सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघ क्यू आहे का. आणि इथं टॉयलेट आहे समोर. आपलं डिनर आहे. याच्यामध्ये काय कढी आहे, बटाट्याची भाजी आहे, लोणचं आहे, शिरा आहे, रोटी आणि ही काय का अपेक्षा हां खिचडी आणि हे छान लागतं कढी. वगैरे रोटला वगैरे खाताना नंतर पूर्ण असं किचन आहे. इकडे किचन आहे आणि इकडे हा डायनिंग एरिया. चला जेवण झालं तर कल्चरल प्रोग्राम बघायला चाललोय आम्ही. इकडे बघूया त्याचं नेक्सॉन आहे. मस्त गाणी लावलेत त्यांनी. कॉपीराइट क्लेम येऊ शकतो त्यामुळे कदाचित म्यूट करेल मी. फक्त व्हिडिओ दिसेल तुम्हाला. किती वाजलेत आता. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत किंवा जेवण वगैरे करून आलोय. कल्चरल डान्स बघितलेला आहे आम्ही. सगळं झालेलं आहे. आता सकाळी उठून उद्या सोमनाथच्या दिशेने जायचंय. तर आजचा दिवस इथेच झालेला आहे आपला कंप्लीट. आणि ही रूम आहे. आता ही काय अपेक्षाला एवढी आवडली नाही, मम्मीला पण आवडली नाही. एवढे पैसे दिलेले आहेत. आता याचे 6,000 रुपये घेतलेले त्यांनी, कारण इथं दुसरं काही ऑप्शन नाही आणि रूम बुकिंग पण मिळत नव्हते. 6,000 मध्ये 5 स्टार हॉटेलची रूम येते लिटरली. पण आता काय पर्याय नाही, आता घेतलंय. आजची रात्र काढायची, वर्क नाही बिलकुल. पण उद्या जाऊया सोमनाथला. सकाळी भेटू मग. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.